नमस्कार. आज मराठा आंदोलनकर्ते यांनी वंचितचे उमेदवार जे की नांदेडमध्ये वंचितचे उमेदवार आहे भोसीकर, या आंदोलनकर्त्यांनी त्यांना अडवलं, त्यांना जाब विचारला, मराठा आरक्षणाविरुद्ध तुम्ही भूमिका का घेतली. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया नेमकी काय घडलेलं आहे. जे नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं भोसीकर यांना उमेदवारी भेटलेली आहे. त्यांच्या प्रचारार्थ ते प्रचार करत असताना मराठा आंदोलकांनी त्यांना घेरलं व त्यानंतर काय भूमिका मांडली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे. युथ इंडिया चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय घडामोडीच्या सर्वात प्रथम बातम्या आपल्याला या व्हिडिओ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटेल. चला तर वळूया. तत्पूर्वी आपण थोडं पूर्वी बघूया. मराठा जे आंदोलक नेते मनोज जरांगे दादा पाटील यांनी जी भूमिका घेतलेली होती की राजकीय प्रत्येक उमेदवार संघामध्ये आपल्याला एक उमेदवार उभा करायचा, मराठा उमेदवार उभा करायचा. त्यानंतर त्यांनी ती भूमिका थांबवली, कारण आपलं मराठा आंदोलन कुठेतरी भरकटत नको जायला व त्याच्याकडे वेगळी दिशा नको जायला. त्यामुळे त्यांनी मराठा आंदोलन जे की आरक्षण आहे त्या आरक्षणाला पहिलं प्रायोरिटी देऊन त्यांनी राजकीय हेतू थोडा साईडला ठेवला की जे उमेदवार देणार होते प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांनी ते उमेदवार न देता मराठा आंदोलकांच्या बाबतीतून त्यांनी आरक्षण हे पहिली भूमिका आहे, त्या भूमिकेनंतरच आपण इतर भूमिका ठरवणार. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की जे मराठा आरक्षणाच्या विरोधात जे भूमिका घेणार त्या उमेदवाराला आपण पाळायचं काम करायचं. तसंच नांदेडमध्ये दिसतंय सध्या उन्हाचं तापमान खूप वाढतंय, तापमानाचा पारा खूप वाढत चाललेला आहे. तसंच राजकीय क्षेत्रामध्ये पण राजकारणामध्ये जो गरमागरमीचा पारा खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. तसंच नांदेडमध्ये जे की मराठा आंदोलक आहे त्यांनी वंचितचे उमेदवार भोसीकर यांना घेरलं होतं. प्रचार करताना जे भोसीकर आपला प्रचार करत होते उमेदवारी बद्दल आपल्या पक्षाचा, ते तिथं प्रचार करत असताना मराठा आंदोलकांनी त्यांना घेरलं व जाब विचारला की तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरुद्ध भूमिका का घेतली. या गरमागरमीच्या वातावरणामध्ये मराठा आंदोलकांनी त्यांना घेरलेलं होतं. तसेच भोसीकर यांनी पण त्याला प्रत्युत्तर देताना म्हटले की मी कोणत्याही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही किंवा मराठा या समूहाच्या विरोधात नाही, मी फक्त माझ्या समूहाचा विचार करत होतो व माझ्या समूहाबद्दलच मी माझी मांडणी करत होतो. मराठा आरक्षणाबद्दल माझा विरोध नाही, पण जे की ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण भेटावं त्यासाठी माझा विरोध होता. त्या भूमिकेवर मी अजूनही ठाम आहे. हे दोघांमध्ये मराठा आंदोलक व भोसीकर यांच्यामध्ये हे वाकयुद्ध चालू झालं व वातावरण गरमागरमीचं सुरुवात झाली. तर या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणात इतर मतदारसंघावर पण परिणाम होणार आहे. जे की मराठा आरक्षणावरून जे मराठा आंदोलकांनी जे ध्येय भूमिका घेतलेली आहे की आम्ही जे मराठा आरक्षणाच्या विरोधात होते त्यांना आम्ही पाडण्याचं काम करू. तर आता यानंतर ओबीसी समाजाची याच्यानंतर काय भूमिका येते, कारण वातावरण तापतच चाललंय, राजकीय भूमिका पण तापतच चाललेला आहे. याचा फायदा कोणाला, याचा तोटा कोणाला येत्या काळातच समजेल. पण ही आंदोलन आता तापतच चाललेलं आहे. तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं ते आपण कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर व्यक्त करावे. धन्यवाद.